घटक क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग याच्यावर आज आम्ही प्रदर्शन करणार आहोत। आम्ही बनवलेले चार्ट्स, हँड चार्ट्स व आम्ही गोळा केलेली माहिती आता आम्ही एक एक करून सांगू। आमच्याकडे हा चार्ट तयार केलेला आहे। मी आहे शुक्र, माझा व्यास सुमारे 12,041 आहे। माझे नाव रोमन देव या नावावरून ठेवले गेले आहे। मी घड्याळाच्या दिशेस पूर्व ते पश्चिम फिरत असतो व मी सर्वात तप्त ग्रह म्हणून ओळखला जातो। माझा व्यास माझा परिभ्रमण काळ सुमारे 243 दिवस व माझा परिभ्रमण काळ 225 दिवस व माझा आज सुमारे 117.2 कललेला आहे। हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज अमास। माझे नाव शुक्र आहे। मी सूर्यमालेतील 4था ग्रह आहे। माझ्या मातीत अतिप्रमाणात लोह हे खनिज असल्यामुळे माझा रंग अतिशय लाल आहे। त्यामुळे मला लाल ग्रह म्हणजे रेड प्लॅनेट बोलतात बरं का। तर माझे 2 उपग्रह आहेत। त्या एका उपग्रहाचे नाव आहे फॉबॉस व दुसऱ्या उपग्रहाचे नाव आहे डिमॉस। माझ्या व सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉस हा आहे। माझा परिवलन काळ 24 तास 37 मिनिटे म्हणजे 24 हॉर्स 37 मिनिट्स आहे व माझे परिभ्रमण काळ 1 वर्ष 88 दिवस म्हणजे 1 इयर 88 डेज व माझा आज 25.2 अंश इतका कललेला आहे। हॅलो एव्हरीवन, आय एम सेटर। मी सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरुनंतर येणारा 6वा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे। मी एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे कारण माझे वस्तुमान पृथ्वीच्या पट्ट्याला पण असते। माझी गती खूप कमी आहे। समजा मला एका मोठ्या समुद्रात टाकून माझा व्यास साधारण 1,20,533 किमी इतका आहे। हॅलो एव्हरीवन, आय एम मी आहे नेपच्यून। माझ्यावरील एक सुमारे 41 वर्षांचा असतो। मी सर्वात शेवटचा तसेच 8वा ग्रह आहे। माझ्यावर सतत वेगवान वारे वाहतात। माझा व्यास सुमारे 49,528 इतका आहे। आमच्या गटाने एक माहिती पुस्तक तयार केलेले आहे। सूर्याभोवती मी हॅलो एव्हरीवन, आय एम मून। सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात। ग्रहांसारखे उपग्रह सुद्धा सततच्या अक्षावर सुद्धा फिरतात। चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। त्यावर वातावरण आहे। भूताने सूर्यांश ते सर्व ग्रहांना उपग्रह आहे। माझा परिभ्रमण काळ व परिभ्रमण काळ 27.3 एवढा आहे। चंद्र हा पृथ्वीचे एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे। चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील सर्वात मोठा 5वा उपग्रह आहे। चंद्र हा पृथ्वीमधील अंतर 3,84,400 किलोमीटर आहे। तसेच चंद्राने पृथ्वीचे बऱ्याच वर्षापासून उपग्रहापासून संरक्षण केले आहे। तसे चंद्र सध्या उष्णग्रस्त आहे। शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की चंद्राच्या खोलवर एक घन लोखंडी गाभा आहे ज्यामध्ये थोड्या प्रमाणात सल्फर व निकेल आहे। आमच्या गटाने एक चंद्राबद्दल म्हणजे चंद्रयान-3बद्दल माहिती पुस्तक तयार केलेले आहे। थांब